तू माझी बहीण नाही आणि मी तुझा भाऊ नाही. अगं नको आठवण करून देऊ आपल्या नात्याची. लाज वाटते मला, लाज. तुला बहीण म्हणून घ्यायची लाज वाटते. मामा काय बोलताय तुम्ही? भावाची काळजी असती ना ही अशी वागली नसती. अगं तुझ्यामुळे गावातल्या लोकांनी तोंडात शेण घातलंय ग, शेण. आता पण पोराच्या वडीला नाही आलीस ग तू. स्वतः जवळचे पैसे संपले असतील, पोटाला वड लागले असेल, गावात भीक मागायला लागल. म्हणून आले आई, म्हणून आले आई. मामा स्वार्थ असणार आहे. ही स्वार्थासाठी आल्या. माझ्या सूर्यानं लई भोगलंय ग. त्याला आता नको त्रास देऊ. खरंच पश्चातापानं आले असतीस ना तर आपल्यामुळे घरातल्यांना त्रास होतो हे बघून कवाच निघून गेले असतीस. पण हिला कुठलं काय पडलंय? हिला तवा पण काय पडलं नव्हतं ना आता पण काय नाही. एक नंबरची स्वार्थी बाई, एक नंबरची स्वार्थी. मामा तुम्ही प्लीज शांत व्हा बरं. सखा, मला विश्वास होता की तू तरी मला समजून घेशील. मी कुठं होते, इतकी वर्ष कशी जगले हे भावाच्या प्रेमाने तुम्हाला विचारशील असं वाटलं होतं रे मला. पण तू बी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंस. का करू नको? तुझ्यामुळे झालेल्या या पोरांचा हाल बघितल्यात मी. अगं बिन आईचं जगणं, पोरांचं काट्याकुट्याचं बघितलंय मी. तुझ्यामुळे दाजी जन्मात उठलं ग. गावातल्या लोकांच्या शिव्या शाप खाल्ल्यात आम्ही. ह्या कळशी मोकळ्यात ना. मला माहित आहे तू या घरात आला चिल्ला म्हणून गावकऱ्यांनी पाणी दिलं नसल. हो ना भाग्या? ही घे ना, ही घे, घे पाणी, घे घे कळशी. हा? आणि गावात कोणी एखादं कळशी पाणी देतं का बघ? नाही ना. अगं तू या घरात आलास म्हणून या पोरांचंही हाल आहेत ग. तुझ्यामुळे भोगायला लागले, आता तुझ्यामुळे भोगायला लागले. मामा